तर फायनली ज्या क्षणाची वाट बघत होते तो खरंच क्षण आला आणि आम्ही निघालो व्ही-आय-पी दर्शनासाठी. व्ही-आय-पी दर्शन घेतानाची जी लाईन असते ती वेगळी असते आणि नॉर्मल लोकांचे जे तिकीट्स असतात त्यांचे 300, 500, 1000 तर त्यांची लाईन ही वेगळी असते. तर आम्ही आतमध्ये पोहोचलो. गर्भगृहामध्ये आम्हाला एंट्री दिली. खूप कमी वेळात आपण पोहोचतो. साधारण 15 मिनिटामध्ये आपण गर्भगृहामध्ये पोहोचतो. ज्यावेळेस तुम्हाला 5-5, 6-6 तास लाईनमध्ये थांबायला लागतं. तर तिथे फक्त तुमचं 15 ते अर्ध्या तासामध्ये दर्शन होतं. आतमध्ये गेल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला 2 उंबरे क्रॉस करून तिसऱ्या गर्भगृहात आपण जातो. तर आपल्यामध्ये आणि देवामध्ये साधारण 5 पावला इतकंच अंतर असतं आणि या 1000 लोकांमध्ये मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. कारण मला बरोबर तिथे 15 ते 20 मिनिटं मी आतमध्ये देवाच्या अगदी समोर मला गुरुजींनी हाताला धरून तिथं उभं केलं होतं आणि सगळी लोकं ही माझ्या मागून जात होती. 15 मिनिटं मी अगदी डोळे भरून देवाला बघितलं आणि खरंच हा अनुभव खूप म्हणजे शब्दात न सांगण्यासारखा अनुभव होता. आणि आपण जी अमाउंट या ठिकाणी डोनेट करतो, तर त्यातली व्ही-आय-पी दर्शनासाठी जी आपण अमाउंट देतो, त्यातला 90% भाग हा आपण डोनेट आपल्या नावाने झालेला असतो आणि उरलेल्या त्यांचे दर्शनाचे काही तिकीट्सचा चार्ज असतो, तो असतो. तर आपण जे काही अमाउंट पे करतो, ती अगदी म्हणजे क्षुल्लक आहे या दर्शनापुढे. कारण आतमधून आपण जेव्हा बाहेर येतो, तेव्हा आपल्याला कळतं, की आपण जे डोनेट केलंय ते खूपच कमी केलेलं आहे. कारण आपल्याला एवढा वेळ तिथे मिळतो दर्शनासाठी आणि आपण डोळे भरून देवाला बघतो. जसं की आपण आणि देवच आहोत असं आपल्याला आतमध्ये गेल्यानंतर वाटतं. आतमधले व्हायब्रेशन्स सुद्धा खूप जबरदस्त आहेत. अगदी अनुभव घेण्यासारखे आहेत. नॉर्मल दर्शनाला तर आपण नेहमीच जात असतो. पण हे दर्शन तुम्ही लाईफमध्ये एकदा तरी घ्या अशी माझी अगदी मनापासून इच्छा आहे आणि त्यासाठी हा मी व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्ही अगदी जा आणि अगदी हे बालाजीचं व्ही-आय-पी दर्शनाचा अनुभव नक्की घ्या.